श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसं करावं, कधी करावं, किती वयाच्या कन्या असाव्यात, कन्यापूजन करताना कोणत्या चुका करू नयेत. तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा. चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सव जवळपास संपत आलेला आहे. तर तुम्ही अजूनही कन्यापूजन केलं नसेल तर उद्या अष्टमी आहे. तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही कन्यापूजनाला खूप विशेष महत्त्व आहे. तर तुम्ही या दिवशी अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन नक्कीच करू शकता. तर या दिवशी सुद्धा तुम्हाला शक्य नसेल तर नवमी तिथीला सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता. तर नवरात्रीमध्ये हे जे कन्यापूजन केलेलं आहे त्याला खूप विशेष महत्त्व आहे. कुमारिका म्हणजे साक्षात देवीचं रूप असते. नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मानला गेला आहे. तर नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमीला नवमीला तुम्ही कन्यापूजन करणं सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. तर तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही कन्यापूजन करू शकता. तर सर्वात आधी आपण बघूया की कोणत्या वयाच्या कन्या पूजल्याने काय फळ मिळतं. कन्यापूजनासाठी शक्यतो 2 ते 10 वर्षाच्या वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. तर 2 वर्षाची कन्या ही कुमारिका असून हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होतं. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून तिच्या पूजनाने सुख समृद्धी नांदते. तसेच 4 वर्षाच्या कल्याणीची पूजा केल्याने घरामध्ये कल्याण होतं. तसेच रोहिणी रूपाच्या 5 वर्षाच्या कन्येला पूजल्याने आजारापासून मुक्ती मिळते. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असून हिची पूजा केल्यामुळे राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर्य प्रदान करणारी असते. शांभवी रूपात 8 वर्षाच्या कन्येचे पूजन केल्यास विजय प्राप्त होते. तर 9 वर्षाच्या कन्येचे पूजन केल्यामुळे शत्रूंचा नाश होतो आणि 10 वर्षाच्या कन्येचे पूजन केल्यामुळे ही कन्या सुभद्रा रूपात असते. तर त्यामुळे यावर 10 वर्षाच्या कन्येचे पूजन केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तर या नवरात्रीमध्ये तुम्हाला ज्या वयातील ज्या वयोगटातील कन्या मिळतील तर त्या कन्यांचं तुम्ही पूजन करायचं आहे. तर शक्यतो 2 ते 10 या वयोगटातील मुलींचंच कुमारिकांचंच पूजन केलं जातं. तर जर काहीच मुली मिळत नसतील किंवा तुमच्या घरामध्ये 10पेक्षा सुद्धा वयाने मोठ्या मुली असतील किंवा ज्यांना अजून मासिक धर्म येत नाहीत तर अशा मुलींचे सुद्धा तुम्ही इथे कुमारिका म्हणून पूजन करू शकता. कुमारिका जेव्हा घरी येतील त्यांना चटई किंवा सतरंजी अंथरून त्यावरती आसन त्यांना द्यायचं आहे बसायला. त्यानंतर तुम्ही एका तामणामध्ये त्यांचे पाय ठेवून प्रत्येकी जेवढ्या तुम्हाला मुली मिळाल्यात तर तेवढ्या मुलींचे पाय पाण्याने धुवून स्वच्छ घ्यायचे आहेत. त्यानंतर पुसून घ्यायचे आहेत स्वच्छ कपड्यांनी. त्यानंतर तुम्ही त्यावरती एक लाल टिक्का किंवा स्वस्तिक कुंकवाने काढू शकता. ते काढून घेतल्यावरती त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून घ्यायचे आहेत. मग तुम्ही नैवेद्य वगैरे काही केला असेल तर त्यांना तुम्ही गोडाधोडाचा काही नैवेद्य केला असेल तर खीरपुरीचा वगैरे नैवेद्य या दिवशी दाखवला जातो, त्यांना खायला केला जातो. तर खीरपुरीचा नैवेद्य तसेच बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याची उसळसुद्धा केली जाते. तर तुम्ही तीसुद्धा तुम्ही यांना खाण्यासाठी करू शकता, कन्यापूजनामध्ये करू शकता. तसेच त्यांना जेवण दिल्यानंतर तुम्ही त्यांची पूजा करायची आहे, त्यांना ओवाळायचं आहे. तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीने भेटवस्तूसुद्धा द्यायची आहे. तर त्यामध्ये तुम्ही मुलींना बेल्ट किंवा शाळेतील काही इतर वस्तू असतील तर त्यासुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे. आणि कन्यापूजन झाल्यानंतर त्यांना घरातील सर्वांनीच किंवा ज्यांनी नवरात्रीचा उपवास केलेला आहे तर त्यांना नमस्कार करायचा आहे, त्यांच्या पाया पडायचा आहे. देवी स्वरूप मानून यांचं पूजन केलेलं आहे. त्यामुळे त्यांना मनोभावे नमस्कार करून त्यांना यथाशक्ती तुमच्याकडून जी होईल ती भेटवस्तू देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी हे कन्यापूजन करायचं आहे. तर हे कन्यापूजन करत असताना जरी तुम्हाला 5, 7 किंवा 9 कन्या मिळाल्या असेल किंवा 2 किंवा 1 जरी मिळाली असेल तर हे कन्यापूजन तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही एका मुलाला सुद्धा आमंत्रित करायचं आहे. तर त्याला भटूक किंवा भैरवसुद्धा म्हटलं जातं. तर त्यालासुद्धा तुम्ही आवर्जून या कन्यापूजनामध्ये बोलवायचं आहे, त्यांचंसुद्धा पूजन करायचं आहे. तर त्यालासुद्धा भेटवस्तू द्यायची आहे. तर तुमच्या घरामध्येच 2 वर्षाची 4 वर्षाची जेवढी मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर त्याचीसुद्धा पूजा केली तुम्ही तरीही चालू शकते. यानंतर पाहूयात की आपण किती कुमारिकाचे पूजन केल्यास कोणती प्राप्ती होते, म्हणजेच काय पुण्यफळ प्राप्त होते.
तर एका कुमारिकेचे पूजन केल्यामुळे ऐश्वर्य प्राप्ती होते, तसेच 2 कुमारिकेचे जर तुम्ही पूजन केले तर मोक्ष प्राप्ती होते, 3 कुमारिकेंचे जर पूजन केले तर अर्थ, धर्म आणि काम प्राप्ती होते, 4 कुमारिकांची पूजा केल्यावर राज्यपद प्राप्ती होते, 5 कुमारिकांचे पूजन केल्यामुळे विद्या प्राप्त होते, तसेच 6 कुमारिकांचे पूजन केल्यामुळे षटकर्म सिद्धी प्राप्त होते, 7 कुमारिकांचे पूजन केल्यामुळे राज्य प्राप्ती होते, तर 8 कुमारिकांचे पूजन केल्यामुळे संपत्ती प्राप्त होते, 9 कुमारिकांचे पूजन केल्यामुळे पृथ्वीचे राज्य मिळते। तर कन्यापूजनामध्ये भैरव म्हणून एका मुलाला अर्थात मुंज झालेल्या मुलाला बोलवायचे असते। तर तुम्ही कुठल्याही मुलाला बोलवू शकता आणि जेव्हा कन्यापूजन करणार आहात तर त्यावेळेस बटूक किंवा एका मुलाला भैरव म्हणून तुम्हाला कन्यापूजनामध्ये बोलवायचं आहे, तरच तुमचं कन्यापूजन हे पूर्ण मानलं जातं। साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे। तर कन्यापूजनामध्ये एक मुलाला बोलवणे आवश्यक आहे, तरच तुमचे कन्यापूजन हे पूर्ण होणार आहे। तर नवरात्रीमध्ये फक्त कन्याचेच पूजन करण्याला महत्त्व नाही, तर त्यामध्ये तुम्हाला एक मुलगासुद्धा सामील करायचा आहे किंवा एका मुलालासुद्धा तुम्हाला कन्यापूजनामध्ये बोलवायचं आहे। तर बटूक म्हणून याची पूजा केली जाते। प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिले आहे। देवींचे शक्तिपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते। जिथे जिथे सतीचे अंग पडले तिथे तिथे शक्तिपीठांची स्थापना झाली। तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले। भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा अपुरी राहते, त्यामुळे कन्यापूजन करण्यासाठी भैरवाला म्हणजेच एका मुलाला नक्कीच आमंत्रित करायचं आहे। तर या कारणामुळेच कन्याभोज आयोजन करताना 9 कुमारीसह एका मुलाला बोलवणे किंवा त्याची पूजा करणे शुभ मानले जाते। तर शेवटी आपलं कन्यापूजन करून झाल्यानंतर, त्यांचा मानपान करून झाल्यानंतर आपल्याला कन्यांच्या समोर हात जोडून बसायचं आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे। नमस्कार करत असताना आपल्याला एक छोटासा श्लोक म्हणायचा आहे, तो असा आहे, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते। म्हणजेच काय, तर या श्लोकाचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये देवींची नावं लपलेली आहेत। तर आपण या मुलींना त्या स्वरूप मानून त्यांची पूजा केलेली आहे। जयंती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वाहा, स्वधा अशी नावे या श्लोकामध्ये लपलेली आहेत। तर या मंत्राचा अर्थ म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा होतो की तर तुम्ही त्यांची पूर्ण नावे, देवींची नावं घेऊन तुम्ही त्यांना पुकारित आहात, तर असा त्याचा अर्थ होतो आणि तुम्ही त्यांना नमस्कार करायचा आहे आणि हे कन्यापूजन आपलं पूर्ण करायचं आहे। तर अशा रीतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी व कसे करावे, किती वयाच्या कन्या असाव्यात, तर कोणत्या चुका करू नयेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।